साधू संत काही कामाचे नाहीत असं म्हटलं नाही. माझं वक्तव्य बरोबर असून मी त्यावर ठाम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. हिमालयामधील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग असं भुजबळांनी विधान केलेलं होतं. आपल्या देशामध्ये हा प्रकार खूप झाला. तो आयुर्वेदाच्या बाबतीत झाला, तो अनेक गोष्टींच्या बाबतीत झाला. ही सगळी विद्या आपल्यापुरती ठेवली, पुढच्यांना शिकवलीच नाही, म्हणून त्याचा ऱ्हास व्हायला लागला. संत महात्मे तिकडे खूप आहेत हिमालयामध्ये. काय करायचं त्यांचं मला तुम्ही सांगा. त्यांचा काय उपयोग, मला काय उपयोग ते सांगा. असे काही गुरु आहे की लोकांमध्ये राहतात आणि लोकांना शिकवतात की हा रस्ता, या रस्त्याने चला. मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी हिमालयाच्या खाली उतरलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, लोकांना खरोखरच मार्गदर्शन केलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. मी सुद्धा तेच म्हणतो आहे. मी कुठं काय नवीन काय म्हणालो. पण असं आहे ना की तुम्ही सुद्धा जे आहे ना त्याच्यात शब्दामध्ये सुद्धा जे आहे तुम्ही गडबड करता. माझ्या काही आमच्या काही कामाचे असं नाही म्हटलं, त्याचा आम्हाला काय उपयोग होतो असं ते माझं वाक्य आहे. आणि ते माझं वाक्य बरोबर आहे, त्या वाक्यावर मी ठाम आहे. अंबादास दानवेंकडून भुजबळांना उद्देशून एक ट्विट करण्यात आलंय. आपण ज्येष्ठ आहात म्हणून सगळे आपला आदर करतात असं दानवेंनी म्हटलं. पण यामुळे आपल्याला कुणाचा अनादर करण्याचा अधिकार मिळत नाही असं ट्विटमध्ये दानवेंनी म्हटलेलं आहे. अंबादास दानवे यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात. आपण ज्येष्ठ आहात म्हणून सगळे आपला आदर करतात साहेब, पण यामुळे आपल्याला कुणाचा अनादर करण्याचा अधिकार मिळत नाही. साधू संतांचा तर मुळीच नाही. साधू संतांच्या कामाचा हा एक छोटा दाखला. अयोध्या जिंकण्यासाठी औरंगजेबानं पाठवलेली सेना शरोई नदीमधून येताना प्रतिकार करण्यासाठी बाणांचा वर्षाव करणारे 10,000 चिमटेधारी साधूच होते. त्यांचं नेतृत्वही मठामध्ये राहणारे बाबा वैष्णवदास या एका साधूनच केलं आणि ही सेना देखील बुडवली होती. परत औरंगजेबानं अयोध्येच्या दिशेनं सय्यद हसन अलीच्या नेतृत्वात 50,000ची फौज पाठवली. यावेळेला बाबा वैष्णवदास यांच्या मदतीला धावले ते शीख समाजाचे 10वे गुरु वीर गुरु गोविंद सिंगजी महाराज. ही 50,000ची फौज साधू संत आणि शीख बांधवांनी बुडवली. औरंगजेबाच्या सैन्याला बाबा वैष्णवदास यांनी 3दा हरवलं होतं हे आलमगीर नाम्यातही नमूद आहेच. सांगायचं कारण एवढंच की साधू गरज असेल तेव्हा योद्धाही होतो आणि गरज नसेल तेव्हा हिमालयातही निघून जातो. प्रसंगी तो समाजासाठी जगतो आणि देशासाठीही आजमावून पहा.